रोलिंग. आजा आजा आजा, अरे उठ की. कॉलेजला जायचं का? उठ. अरे उशीर झाला रे रात्री. हीटर चेक केलं पाहिजे राव. पाणी गरमच होत नाहीये. अरे ऑन केलं का बघ ना आधी. सुट्ट्या एवढं पण मला कळत नाही. आणि मग पाणी गार असेल यार, तापायला वेळ लागणार ना. 15 मिनिटं झाली बघ. कोमट पण नाही झाला तुझा. ए यार जात तसंच. मला आवरायचंय, परत प्रॅक्टिकलला जायचंय. 2 दिवस झाले अरे दांडे झाल्यात. पेन्से मास्तर आहे ना, खुलून मारल माझी आता. पण 2 दिवस दांडा का मारला? पिक्चर पाहिले यार. राकेशची माझी मनी ऑर्डर आली. 2 दिवस 2 पिक्चर बघितले. हे परवा येताना टाकली आम्ही. एक फुल हेवी झालं तर झालं. मनी ऑर्डर आलं पहिले 10 दिवस माझी आठवण काय येत नाही तुम्हाला. हे बघितलं तुला आम्ही. चला कॉलेजात पत्ता नाही, कॅन्टीन मध्ये बघितलं तिथं पत्ता नाही. हे राकेश शिरा कुठे रे? येतील एवढं. आजा माचीस टाक रे. टेबलवर आहे बघ तिथं. नाम लिहावर जनावर हजीर. आजा पुढे काढ ना. संपली. संपली? अरे तंबाखू काय पर्सन समजून आता पडवे. हे रूम मध्ये 4 जण राहतात. प्रत्येक जण 2 वेळा हागायला जातो. म्हणजे 8 वेळा बार भरावा लागतो ना. अरे पण आखी पुढे सांगते. फुल बार भरल्याशिवाय प्रेशर कुठे येतं इथं? काय का राख्या? हा ना, आईला घरी गेले की नुसती बोंबाबोंब होते. हा ना राव, तंबाखूच्या पुढ्यात कुठं कुठं लपून ठेवायला लागतात, सांगता येत नाही. अरे मायबाप तर पोलीस डॉग असल्यासारखं पुढे हुडकून काढतात. कुठं डिस्पोज करतात कळत सुद्धा नाही. मी तर 8 दिवसात सटकतो बाबा गावावरून. सालं व्यसन लय वाईट. सौची एक हाके बिल्ली हचकचली काही या प्रश्न सोडणार म्हणे. दे ना. पाहिजे संपली काय अजय सिगरेट दे ना. हा नुसतं वाईटच. नुसतं वाईट आहे म्हणजे. देतो ना पिरियडला परत. दे ना. ठीक आहे ठेवले तिकडे घे. अरे तुमचं आवडते का नाही? अरे यार लवकर करायचं का रे? शिऱ्या हा तारीख किती रे आज? 1 एप्रिल. 1 एप्रिल? हो. थंड पाणी से इकडे राखे. काय रे इकडे ना. काय रे 1 एप्रिल आहे ना. शेजारच्या रूम मध्ये कोणतरी बॅग घेऊन ये पटकन. आलोच.
हे आवडले रेडी कोण कोण पाहिजे अजय का आहे ना विचार त्या आजयला म्हणून तुझ्याकडे कोणतरी आहे जा बघ अजय ए अजय काय रे काम झालंच अरे तुझ्याकडे कोणतरी आले होत रे पोरगी का पोरगी अरे हॉस्टेलमध्ये पोरगी तुझ्या बापानं आली होती मग कोण आलंय अरे बहुतेक गावाकडनं आले कोणतरी अरे यार थांब आलोच येतोय आता चांगलं गेलं बसा बसा ते राहते पुढची काका या ना या बसा बस काका कुठं खाली थांबवली का रिक्षा आलोच आम्ही पैसे काढतो त्या कोण अण्णा हा बोलते पैसे कुठे ठेवले रे पैसे कशाला रे आमच्या बापात रिक्षा थांबून ठेवली ना त्याचे पैसे कोण देणार थांब मी आलो अरे यार तो पांढरा शर्ट आहे ना त्याच्यामध्ये बघ 50 रुपयाची नोट आहे ती घे आणि बघ काय ते ओके ओके ए संध्याकाळच्या सिगरेटची सोय झाली रे मारतो दोन आपण डबे 50 हे तुम्ही मोर्चा सांभाळा मी येतो पैसे देऊन काका मी शिरीष बोरगावकर हा राकेश महाजन मी माळेगावचा आहे काका हा अकलूजचा वडील होय वडील इरिगेशन मध्ये माझे वडील शेती करतात अकलूजलाच मी टीवायला आहे अजयच्या वर्गात मी MSc करतोय फिजिक्स तुम्ही हो कळलं ते अजयचे वडील पण अचानक अच्छा म्हणून आला होय मी एकुलता एकच आहे घरी मला एक थोरला भाऊ आणि बहीण आहे बहीण तुमच्याच गावी दिली इंदापूरला बाकी? दाजी होय दाजी आहे किती घरी सगळं छान आहे ना काका ए शिर्या आला आला ते अजय आताच आहे अरे बाहेर ये जरा एक मिनिट आलो हा काका अच्छा ते राहू दे माझ्या बेडवर सिगरेटचं पाकिट तर नाही ना काय पाहिलं रे त्यांनी आल्यापासून गप्पाच मारतोय पण माझा बाप एवढा हळू आवाजात का बोलतोय मला बाहेर आवाजच येत नाहीये न ऐकू यायला आम्ही काय बोलत नाही का त्यांच्याशी चल लवकर आता हे कशाला आलं ते यार कशाला आले असतील आता अरे ते ऑफिसच्या कामासाठी आले त्या दिवसभर पुण्यातच थांबणार आहे पूर्ण पुणे हिडवणार होता हे 5 रुपये 45 झाले रिक्षाचे त्याचं काय हे लोकं तिथून गेले. कुठे चालला अजय अरे कुठे चालला सगळं फडव्यांना खेचताय माझी अशी टरकली होती ना अजय शिवाय काय देतोस काका तुम्ही फ्रेश होता का मी खाली जाऊन चहा सांगून येतो का खालीच घ्यायचं आपण ओके इथेच घेऊया मी सांगून देतो हा येतो जाऊ काका फ्रेश होताय ना तुम्ही हे बघा इथनं बाहेर गेलं ना की डावीकडे संडास बाथरूम आहे तिथंच एक स्विच आहे बघा या तो चुत्या बापासमोर शिव्या कसल्या घालतोय रे अरे कुणाचा बाप कमवला दिस इज लिमिट ना अरे बडव्या तुझा बा आता कुठे ते मला का दिसत नाही मग आम्हाला काय वेळ लागला होय रिकाम्या खुर्चीला बोलायला कुठं गेलं आता हे आता तुझ्या समोर गेलं ना बाथरूमला हे राखे ही बाटली तू ठेवली काय फेकू नको ठेवतोय तर तू तुझा बाप बसून पेटू पाहिजे काय फेकू नको लपून ठेव कुठे तरी एवढंच सांगतोय यार सिगरेटची पाकिट आणि तंबाखूच्या पुढे लपून ठेवायला पाहिजे ना यार तो माझा बेड जा तिथं बघ तंबाखू सांगते असेल काका आवरत होतो जरा कॉलेजला जायचंय ना आता हो काका आम्ही पण जातो अरे राजा आम्ही जातो कॉलेजला रे माझी काका आम्ही कॉलेजला जाऊन येतो दुपारी भेटू आपण नमस्कार करतो हे आजा
आईने दिलेला डबा एकटा खाऊ नको बरं का, आम्ही आहे. काका येतो मी पण. हे शिराला सांगते 4 वाजता लायब्ररीत भेट म्हणा. आईला आता तू कुठे येतो आमच्या सोबत? कॉलेजला. आणि आतमध्ये अण्णा आले त्यांचं काय करायचं? अरे कुठे आहेत ते? एक काम करा, मी दोघं कॉलेजला मी आहे ना बसतो अण्णांबरोबर. अरे पण त्याला आता काहीतरी कळायला पाहिजे यार तुला. एवढ्या लांबनं बापा नाही भेटायला आणि दुसरं टाळतोय त्यांना. दिस इज नॉट फेअर यार. टाळतोय असं नाही रे, पण घरी पण मी त्यांच्याशी फारसा बोलायचो नाही. आता आठवलं ते एवढ्याला तू आजचा दिवस एक कंपनी त्यांना बरं वाटेल. आजचा दिवस बस आल्या बापाबरोबर. कधी आला? कधी म्हणजे कितीच्या गाडीने बसला? आई कशी आहे? खोकला? अण्णा आता येणारच होतं तर आईला घेऊन यायचं ना. लागला बोलायला. माझा काय कार्यक्रम असणार? आवडलं की कॉलेज. आता तुम्ही आलात म्हणून, नाहीतर यावेळी इम्पॉर्टंट लेक्चर असतं आमचं. अण्णा तुम्ही आलात, जरा आराम करा, आपण जाऊन येऊयात. मग कुठं जायचं तिकडे. मी 11:30-12 वाजता येतो, मग जाऊया. जाऊ मी. आता तुम्ही कुठे येताय अण्णा? कॉलेजला का? अहो अण्णा, हे काही इंदापुरातली प्राथमिक शाळा वाटली का तुम्हाला? प्रिन्सिपलला येऊन माझा रिपोर्ट विचारता येते. आणि तसंही तो अपॉइंटमेंट शिवाय भेटत नाही. आणि मी त्याला 2 वर्षात कधी बघितलं नाही. तो काही तुम्हाला माझा रिपोर्ट सांगणार? अण्णा आता भंकच करून काहीतरी माझा मूड खराब करू नका. हो भंकस म्हणालो. अहो अण्णा, दररोजच्या तोंडातला शब्द आहे हा. डॅम आता तुम्ही आला म्हणून माझी काय लँग्वेज चेंज होणार आहे का एकदम? काका चहा इथे ठेवतो. हे आणि नाश्त्याचं राहिलं की. अण्णा तुम्ही काही खाणार? हो, इथे ऑमलेट पाव छान भेटतो. ओके, डायरेक्ट जेवायला जाऊ. घ्या चहा घ्या. मी काहीच घेत नाही. नको. व्हॉलीबॉल टीमचा कॅप्टन आहे मी. आणि जरा 1 मिनिट बाहेर येतो. बस अजून किती टाइमपास करणार? टाइमपास म्हणजे बोललो ना मी अण्णांशी. मग पण ते बोलतच नाहीये. आणि मग आम्ही काय वेळे आहे का? आम्ही उत्तर देतोय ना त्यांना. तुम्ही जे ठरवलं तेच बोलताय. असं का? ऐक, माझं सेकंड इयर डाऊन झालं. डाऊन म्हणजे मी फेलच झालो. 4 विषय राहिले. ऐन परीक्षेच्या वेळेस आईचं ऑपरेशन निघालं, त्यामुळे अभ्यासात मनच नाही लागलं. खूप डिस्टर्ब होतो काका. मी झालो ना पास. अजून अभ्यास करतो ना मी. हा, जेवढा परीक्षेत पास व्हायला लागतो तेवढा तर अभ्यास करतोच करतो. काका टोपी फ्रँक, पण हॉस्टेलवर अभ्यासाचा मोडत नसतो. हा, पण एकदा का परीक्षा आली की अख्खं हॉस्टेल पेटून उत्तर. खा बनतात कर पाठांतर, खा बनतात कर पाठांतर. अरे यार, एकदम खोलून मारतो यार माझी. बंट्याच्या गोळ्याचं कशाला सांगतो अण्णांना? बघू आपण. काका बंट्याची गोळी रात्री झोप येऊ नये म्हणून घेतो आम्ही. आयुर्वेदिक गोळ्या असतात काका, काही चापाय नसतो. एकदा का बंटा खाल्ला
की नशा उतरस्तोवर सगळं लक्षात राहतं. चहा घेतला? अच्छा, निघतो आता मी. चला. काय यार राख्या? सॉरी यार, बोलायच्या नादात लक्षातच नाही राहिलं. बोलत करते. साला तुझा बाप एक्सप्रेशनच देत नाही. मक्क पण ऐकतोय यार, टेन्शन येतंय. असंच आहेत यार ते. आपणच बोलायचं, आपणच सगळं कबूल करायचं आणि ते न्यायाधीश असल्यासारखे नुसते बसून राहणार. मग तुम्ही काय म्हणतात? तुम्ही पळा कॅन्टीनला, मी नाही येत. अण्णा चहा बरा होता ना? खरं सांगू का अण्णा, मी त्या पोराने इतकी व्यसन वगैरे काही करत नाही. हा आता कधी कोणी आग्रह केलाच तर नाही. नाही तो राख्या म्हणाला तसं बंट्या बिंट्या लावून मी अजिबात अभ्यास करत नाही. असं काय म्हणता? पुण्यामध्ये आलो, कुणाशी ओळख नव्हती ना कुणाशी मैत्री. आता हॉस्टेलमध्ये राहायचं म्हटलं इतर पोरांसारखं नको वागायला. आणि आता तुम्ही उगाच आकांड तांडव करू नका. मी फक्त सिगरेट पितो. हो, सकाळी एकदा आणि रात्री जेवल्यानंतर. कॉलेजच्या पहिल्या दिवसापासूनच घेतली होती, म्हणजे हॉस्टेलच्या पहिल्या रात्रीच घेतली होती. आणि इंदापुरात एकदा घेतली होती गणपतीत. आता तुम्ही उगाच आरडाओरडा करू नका. उगाच म्हणजे चुकलंच तसं माझं. पण हॉस्टेलला काय ना, हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला काही ना काहीतरी व्यसन असतातच ना. हो आहेत की, व्यसन नसणारी पण आहेत. पण त्यांना असं खड्यासारखं बाजूला करून टाकतात. आणि मला माणसात राहायचं होतं, मित्रांच्यात राहायचं होतं. आणि मला पण आवडतं सिगरेट ओढणं. आणि आता दिवसाला 2 सिगरेट ओढल्या ना, मी काही वाया जात ना, मला कॅन्सर होत. जाऊन येतो लेक्चरला. सरांना सांगून भेटतो. आता काय लेक्चरला यायला जमणार नाही म्हणून. तुम्ही बसा किंवा आराम करा, मी जाऊन येतो. अरे तिघा अजून इथेच? बापाचं तुझं भांडण सुरू झालं म्हणून ऐकत उभं राहिलो. हे बाप का पेटला रे तुझा एवढा? बापाने सगळ्या बंटापर्यंत सांगून टाकले. सिगरेट असेल. अरे सिगरेट तर आतच राहिली, आणू का? अरे नको, अजून पेटायचा तो. सॉरी यार. ठीक आहे रे, एक प्रकारचं सांगून मी बरंच झालं. अच्छा हा यार, बिंदास सांगितलं यार तू. मला तर वाटलं बस त्याच्या कान फटाक. एक प्रकारे बिंदासपणे सांगून मी अण्णांवर एक प्रकारे अटॅकच केला. अजून त्या धक्क्यातून सावरायचे तरी फालतूच्या कॉन्सेप्ट असतात त्यांच्या. म्हणजे आमचे संस्कार असे नव्हते. अरे घंट्याचे यांचे संस्कार आणि यांच्यावर झालेले संस्कार कुणी बघितले? मी जरा मेन बिल्डिंग मध्ये जाऊन येतो. आपल्याला कुणी भेटते का नोट्स काढायला सांगतो. काय पाहतोस? हे मला आता खरंच वाटायला लागला याचा अण्णा आला का काय. आईला इथं कोण कुणाचं एप्रिल फुल करते कळतच नाही राहत. हे मला तर वाटतंय ना तोच आपली खेचतोय. असं होय. चाल बघूयाच कोण जिंकते तर ते. आता करायचं काय? एक काम करू, पत्ती खेळू अण्णांबरोबर. आणि तो आला की जसं सुचल तसं खेळत राहू. अरे पण खेळायचं काय? रमी खुळत ती आपली. अरे पण अण्णाचे पत्ते कोण खेळणार? राख्या तू अण्णांच्या बाजूने खेळ. चला. फेवरेट गेम आहे, राख्याचा फेवरेट गेम आहे बरं का. क्रिकेटच्या तिथं पण खेळतो, सगळंच खेळतो.
बरे पिसले का तसेच वाटले रे. हे उचल ना, पाणी उचल. हो अन्न उचल की पाणी. अण्णा तुम्ही आज पत्ते काका नेहमी करता का? नाही ना काका, आम्ही तरी कंटाळा खेळतो. पैसे संपले किंवा नसले की खेळतो. काका हे दोघं पैशावर खेळतात का? मी नाजा नाही खेळत. अहो का रेट कसला काका? एक काम करू, 50 पैसे पडली खेळू. स्टॉप इट अण्णा. तुम्ही आजही खेळू काय? तुम्ही आज माझ्या मित्रांसोबत पैसे लावून रम्मी खेळणार आहात का? चला हो काका खेळू. काका एक काम करू, आज 1 रुपये पडली खेळू. आणि तुझ्या वयाचे आहेत का ते? ए अजय, इथं वय कुठं आले? बरेच दिवस झाले खेळलो नाही म्हणून खेळतोय आता. एक काम कर, तू आणि राख्या जा कॉलेजला, आम्ही तिकडे बसतो. एक मिनिट. माझी रम्मी लागली. मोजा पॉइंट. आपल्याकडे पण सिक्वेन्स आहे हा. आहे ना, मी किलीवरच सिक्वेन्स लावत बसलो. अण्णांचं काय झालं? फुल सापडले ना अण्णा. अण्णाचा सिक्वेन्सच लागला नाही. अण्णा दुसरा डाव टाका आता. आता लक्ष देऊन खेळा काका. अरे अजय, तू डिस्टर्ब न करू. उठा तुम्ही दोघं. राख्या या मूर्खांना बाहेर घेऊन जा. चला कमावण्यात प्लीज उठा. अरे एक डाव तर खेळू दे. अरे उठा आता, बोलला ना आता भांडणं होते. चला बाय. अरे हे का तुमचे पत्ते? अजून खात जिरली नाही तुमची. एवढं होऊ नये नाही तुम्हाला काढलं आणि ना पत्ते खेळायची अक्कल. का खेळता नेहमी? हो आले मला अक्कल तुम्हाला बोलण्यात की पत्त्यापायी अशोक काकांसोबत तुम्ही आईवर हात उचलला होता. हँडरमी बसली त्याची आणि राग आईवर. आई काही चुकीचं बोललं नव्हती. तुम्ही चुकीचे वागला होता. मला काय माहित म्हणजे? तुम्हाला काय वाटलं? मी झोपलो होतो तेव्हा. माझ्या त्याच्यात फाड विकायला खाली मारली तुम्ही. आता तेव्हापासून तिडीक बसली डोक्यात तुमच्याबद्दल आणि पत्त्यांबद्दल. हे दिवस कुठं जायचंय तुम्हाला? आत्ताच जाऊन येऊ. आम्ही आता बुडवला ना लेक्चर, मग वेळ काढली नव्हती. आता 9:30 वाजले. 10 पर्यंत निघू आपण. 10:30-11 वाजता पोहोचू ऑफिसला. कुठे जायचंय? कुठे? कॅम्पला. अर्धा तास लागला. आणि तुम्ही एक काम करा, तुम्ही कपड्यावरून घ्या. मी योग्याची गाडी घेऊन येतो. दुसऱ्याची मागणार म्हणजे? माझ्याकडे आहे. 12वी झाल्या तुम्हाला सांगितलं होतं निदान एक सेकंड हँड स्कूटर तरी घेऊन द्या. तुम्ही काय केलं? स्वतःची जुनी सेकंड हँड सायकल ओव्हर रायलिंग करून दिली. खर्च 155 रुपये. अहो हसता काय आता? हो सगळे हिशोब डोक्यात पक्के. असे खूप सारे हिशोब आपल्या डोक्यात पक्के असतात. पण ते चुकते नाही करणार. जाऊन येतो. आईला आता मला खरंच वाटायला लागले आजाचा बाप आला काय. अण्णा ओ अण्णा अण्णा अण्णा. अजय इमानदारीत बोलत होतो. अरे पण इथं तर कोणीच नाहीये. ते काय त्याला माहित नसेल. अरे मग कशाला बोलतोय गो? कारण याआधी तो कधीच वडिलांशी बोलला नसेल. म्हणजे आता आपण ऐकला ना, तो
सगळे अनस्पोकन थॉट त्याच्या बापाशी बोलतो. अनस्पोकन थॉट? हो, म्हणजे प्रत्यक्ष वडील असताना तो बोलू शकला नाही, व्यक्त होऊ शकला नाही. तो आता व्यक्त होतोय. दॅट मीन्स त्यांनी मेक बिलीव्ह केले की वडील आहेत. हे जरा अवघड आहे, पण आपल्यामुळे आज हे घडतंय. आपण आज केलेलं नाटक आज अचानकपणे खरं मानायला लागलं आणि जगायला लागलंय. अरे पण मग हे चांगलं की वाईट? डोंट नो यार. अरे मग हे थांबूयात, आपण सांगून टाकूयात त्याला इथं कुणी नाहीये म्हणून. थांबायला तर पाहिजेच यार. अरे पण जितक्या सहजपणे त्यांनी ते मेक बिलीव्ह केले तितक्या सहजपणे तो हे थांबवेल असं वाटते का तुम्हाला? आय थिंक इट्स डिफिकल्ट यार. लोचा झाला यार सगळा. तुम्ही का लेक्चर बुडवलं? आम्ही म्हणजे? अरे आम्ही काकांशी बोलत होतो. आय मीन बोलायला आलो होतो, पण काका नव्हते तिथं. कधी? हे काय आता? आत्ता? हो. अरे मग ते खुर्चीवर बसले ते कोण आहेत? खुर्चीवर? हो, खुर्चीवरच बसले. आमचं लक्षात नाही गेलं. मी मगाचपासून बघतोय तुम्ही अण्णांना ते काका म्हणून बोलायला येतात. मग अशी पत्ते काय खेळताय हे बरं नाही. काय म्हणाला? राहू दे. अरे वा, तुम्हाला माझे मित्र केव्हापासून चालायला लागले? हा, शांत बसा. म्हणे गावाकडची संगत ठीक नव्हती. हे माझे मित्र केव्हापासून सात्विक वाटायला लागले तुम्हाला? हा राख्या दिवसाला 3 सिगरेटची पाकिटं पितो आणि 2 बिअरच्या बाटल्या. हा आल्या 6 वर्ष झाली अजून इंजिनियर होतोय. आणि हा शिर्या हा सगळं करतो अण्णा, सगळं अगदी इकडे सुद्धा. हे आजा काय लावलंस? अरे आता का कळू दे ना त्यांना. पण त्यांचे पुतणे काय लायकीचे आहेत म्हणून ते. इंदापुरात भर चौकात त्यांनी माझ्या थोबाडीत मारली होती. का? आता शिवाजी सोबत शाळेला येतो जातो म्हणून. शांत बसा, मी बोलणार आज. शिवाजी माझा लहानपणापासूनचा मित्र. त्याचा बाप कारगिल वॉर मध्ये गेला. सगळ्या गावाने शोक केला. वर्षा 2 वर्षात त्याच्या आईबद्दल लोक काही बाई बोलायचे, अगदी हे सुद्धा. आता शांत बसा. मी तेव्हा लहान होतो, काही कळत नव्हतं. पण तुमची नजर काही बरी नव्हती. अण्णा आज नाही, अण्णा आज नाही अंगाला हात लावायचा. अण्णा मी लहान राहिलो नाही आणि इंदापुरी नाहीये. अण्णा मध्ये 5 वर्ष गेलेत. हा 9वीतला आजा हॉस्टेलला जवळचा टीवायला गेला. आज नाही अण्णा नाही. वेडेपणा लावलाच यार. वेडेपणा? अरे शिवाच्या आईबद्दल हे सुद्धा काही बाई वाईट साठी बोलायचे. पराक्रमी वीराची विधवा म्हणून नगराध्यक्ष मावशीला झाशीची राणी म्हणाला. सगळ्या टाउन हॉलनी टाळ्या वाजवल्या आणि यांनी तर उद्या जाऊन टाळ्या वाजवल्या. आणि बाईची बियापू करायला हे पहिले. अण्णा गोंधळ करू नका. आज तर मी पण बोलणार. बाहेर शांतो ना यार, शांतो. हे यार सिगरेट काढायला कुणीतरी. सिगरेट आतमध्येच राहिली यार. हे बाबा तू नको जाऊ. बोललो ना मी आणतो. डोकं फुटायची वेळ आली. आता काय झालं? ए आईचं गोष्ट कुठे काढणार? सिगरेट ओढेल अजून डेअरिंग नाही आलं. सरळ पिरियडला जाऊन बस. आम्ही बोलतो काकांशी, त्यांना त्यांची सगळी कामं उरकायला सांगतो
आणि संध्याकाळी परत भेटून म्हणून सांगतो यार. अय्या आता जसं ठरलं ना तसं बोल. काय ठरवलंय तू? बापाशी भांडायचं, त्यांची अशी इज्जत करायची. तू नको बापाबद्दल सांगू, तू काय इज्जत करतो माहिती मला. अरे सकाळ सकाळ कशाला बोलतोय? भांडत नाही यार, मनातलं बोलतो. 19 वर्षापर्यंत साचलेलं बोलतो. आता काय झालं? अण्णा, मी बाथरूमला जाऊन येतो. हाय हिटलर. आईला हा काही येडाबिडा झाला काय? मला तर भीती वाटायला लागली यार. एक काम करू, चालू आहे म्हणून घेऊ, पळून जाऊ. अरे नको रे, तो बॉम्ब करत बसेल. फुलून पेटलाय तो. मला तर वाटतं येईल, थोड्या वेळ दार वाजवील आणि येईल खाली. एक असं ट्राय करूया का? मी आज जातो आणि कडी लावतो आणि आम्ही काय करू? तुम्ही काले ऑफिस मध्ये थांबा आणि रूमवर लक्ष ठेवा. मला तर अजूनही वाटतंय आजा नाटकच करतो. हे नाही यार, फार सिरियस होतं. तू बघितलं नाही का किती सिरियस होता तू? ए बाबा आता मी निघतो, तुम्ही बघा पुढचं. तू आज आपल्याला काय सांगायचं? काय सांगायचं? अरे शिरा कुठे आहे? शिरा कुठे आहे? कॅन्टीनला गेला. हा, शिरा कॅन्टीनला गेला आणि आपण लगेच येईल बघ. चल आपण नाही जाऊ कॅन्टीनला. अरे नको, आम्हाला जरा जेवायला घेतात नाही. काय सध्या तुझं आल्या राख्या? सॉरी यार, जरा जास्तच ॲग्रेसिव्ह झालं मी मगाशी. मला जाणवतं यार, पण मी कधी बापाशी असं बोललो नाही याच्यावर. पण आज सगळी दार अशी खुली झाल्यासारखं झालं. अण्णाने सगळं ठरवलं यार. रादर घरातल्या सगळ्यांचं आयुष्य अण्णानेच ठरवलं. अरे दार लावून घेतलं वाटतं. अण्णा दार उघडा. अरे झोपले असतील ते, चल आपण जाऊ. ठीक आहे अण्णा, तुम्ही झोपा, मी येतो तासाभरात. हो म्हणाले अण्णा. चल. हो. अरे आवाजच नाही. थांब जरा. अण्णा दार उघडा. अण्णा मी आजा. अण्णा दार उघडा. अरे का डिस्टर्ब करतोय त्यांना? झोपले असतील. अरे चुपता थांब जरा. मी सांगतो ना त्यांना तुझं काय चाललंय. अरे नाही ऐकत यार ते. तुम्ही थांबा जरा. अण्णा दार उघडा बरं. अण्णा दार उघडा हो. अहो का छळताय मला? अण्णा दार उघडा ना. हो अण्णा, सकाळपासून तुम्ही नीट बोलत नाही या. अण्णा अहो आता आतून दरवाजा लावून घ्यायची काय आवश्यकता होती? तुम्हाला माहिती ना कोंडल्यावर मी किती घाबरतो ते. अरे पण इथं तुला कोण कोंडले? अच्छा शटअप आहे. आम्हा सगळ्यांनाच कोंडलंय त्याने. अण्णा दार उघडा. ओके, हिटलर म्हटल्याचं ऐकलं का? अहो बोलेन मी तो विषय नंतर. तुम्ही दार उघडा बरं. अहो मी नाही सिगरेट ओढली. काय म्हणताय? मगाशी तोंडात सिगरेट ओढली नंतर. अरे मग सॉरी म्हणून टाक, मिटव एकदाच. अरे पण मी ओढलीच नाही ना. हे यांचं काही पण बोलतात. अण्णा दार उघडा. हे तू म्हणलं ना मगाशी झोपले असतील म्हणून, मग आता उठलेत काय? उठलेत, फेऱ्या मारतात बहुतेक, चिडले असतील. अण्णा दार उघडा. हो अण्णा दार उघडा. अहो मला माहिती तुम्ही फेऱ्या मारताय आतमध्ये. उघडा बरं दार. अण्णा नसतील, शिऱ्या फेऱ्या मारत असेल. शिऱ्या काय करतो आतमध्ये? ए शिऱ्या बाहेर ये. शिऱ्या बाहेर आहे बरं. ए शिऱ्या बाहेर आहे. ए आजा चल. तुम्ही मला एक सांगा, तुम्ही का आमच्या मॅटरमध्ये इंटरफेअर करताय? तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल ना तर मी सांगेन. शिऱ्या तू बाहेर आहे बरं. शिऱ्या मी आता रेक्टरला बोलूय ना. तुला काही अधिकार नाही माझ्याबद्दल वडिलांशी बोलायचा. हो अण्णा दार उघडा. आता दार उघडा नाही तर लाथा घाली ना आता दारावर. ए शिऱ्या ये बाहेर, ये लागेल याला आता. अण्णा दार उघडा. अण्णा दार उघडा ना. हो अण्णा दार
नको आता नको आता नको आता नको आता नको आता नको आता आता नको ऐक आता नको आता आजा आजा काय झालं यार सॉरी आजी आमच्या डोक्यात फक्त गंमत करायची असं होतं रे. गंमत गंमत मान्य नव्हती आमच्या घरात काय नाही चेष्टा मस्करी वाड्याच्या दारात आम्ही ती बंद कर यांनी फक्त गंमत करायची काय खरं ना हे आता गरीब असल्यासारखे दिसतात ना हे आता हाडफार मास्तरी झाल्यावर 19 वर्षापर्यंत यांची दहशत माहिती मला फक्त काय हसताय आता तिन्ही सांजेला हसायचं नाही सूर्योदयापर्यंत लोळायचं नाही कानावर केस येऊ द्यायचे नाही गरम पाण्याने आंघोळ करायची नाही शाळेतल्या मुलींची नावं घरात घ्यायची नाही पोहायला घाबरायचं नाही आईच्या मांडीवर झोपायचं नाही अरे साधी फुल पॅन्ट घ्यायची म्हटलं तरी निर्णय घ्यायला 3 महिने लावले यांनी काय आता घरात मात्र स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं साला पीडब्ल्यूडी ज्युनियर क्लार्क पण घरात हुकुमशाह हाय हिटलर वडिलोपार्जित वाड्यानं पाडता सांभाळलं हे यांचं कर्तृत्व आणि लग्नानंतर 7 वर्षांनी मला काढलं हे यांचं दुसरं कर्तृत्व बाकी बायकोच्या कपाळावरची एक आठी दूर करता नाही आल्या काय सगळे छोटे छोटे निर्णय यांचेच उद्या शाळेला जायचं यांचा निर्णय आज कोबडीत नको आज लाथा मारूया यांचा निर्णय जेवायला भाजी काय करायची यांचा निर्णय आई ओरडेल असं एकदम ओरडायचं यांचा निर्णय आणि ती ओरडली की हसायचं यांचा निर्णय हसणार फक्त हेच काय आता एक गोष्ट आई तोंडवर करून बोलली होती अजयला बरे मार्क पडले 10वीत त्याला आर्ट्सला जाऊ द्या त्याच्या मनासारखं शिकू द्या भाडक्या तोडीत मारली कालपर्यंत आवाज आला झोपळा आडवा पडलो होतो आवाज ऐकून पळकन चट्टीत मुतलं काय ना हाय हिटलर मी तर आईला दरवाजा लावून घेतला आणि तुम्ही आईला दारावर बुकलत असल्यासारखे लाटावर लाटा मारत होता आता जरा मोठा असतो ना तेव्हा तर हे केलं असतं हे केलं असतं क्या ना आता क्या आता क्या का जात नाही माझ्या आयुष्यातून पाणी सारखे चिकटून राहिला